यवतमाळ जिल्ह्यातील उमरखडमध्ये धारदार शस्त्रांसह एक तरुण जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिल्ली येथे केली मोठी कारवाई. आरोपीकडून तलवार, चाकू आणि मोठा सुरा असा 2200 रुपयांचा हत्यार जप्त करण्यात आला. यवतमाळ पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी उमरखेड हद्दीत चिल्ली येथे सुमारे 4:30 वाजता ही कारवाई केली. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की इसम सय्यद इरफान सय्यद मुस्तफा व 21 वर्ष, राहणार चिल्ली, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ, याच्याकडे गुलाबी रंगाच्या प्लास्टिक पोल्यामध्ये लोखंडी तलवार, मोठा सुरा आणि चाकू असून तो सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्याच्या तयारीत आहे. पोलिसांच्या पथकाने आरोपीला प्रवासी बस निवाऱ्याजवळ ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील पोल्याची झडती घेतली असता एक लोखंडी तलवार, मोठ्या आकाराचा सुरा आणि एक चाकू असा एकूण 2200 रुपयांचा हत्यार सापडला. या प्रकरणी आरोपी सय्यद इरफान सय्यद मुस्तफा यांच्यावर उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4 आणि 25 तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई महाराष्ट्र पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोखरे व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की जिल्ह्यात अवैध शस्त्रे आणि दहशत निर्माण करणाऱ्या घटनांवर कठोर कारवाई सुरू आहे. नागरिकांनीही अशा संशयित व्यक्तींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. अधिक अपडेटसाठी आमच्याशी जोडले रहा.